लोणावळ्यावरून त्याला अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आपण विस्टल बॉलर असल्याचा तैसिफचा दावा होता। दरम्यान आता टोरेसच्या सीईओला अटक करण्यात आली असून त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। टोरेसचा सीईओ तौसिफ रियाजला आज अटक करण्यात आलेली। लोणावळ्यामधून मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि कोर्टामध्ये तो नक्की काय सांगतो यावर पुढील चौकशी कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। टोरेसमध्ये अनेक मुंबईकरांनी कोट्यावधी रुपये गुंतवलेले आहेत आणि अनेक मुंबईकरांची फसवणूक झालेली आहे आणि त्या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। यानंतर आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। एका ड्रायव्हरने एकतर आधी गुन्हा केला आणि वर त्याला अडवलेल्या पोलिसांनाच त्यांनी अरेरावी केलेली आहे। मिल कॉर्नर चौकामध्ये कुणाल बाकलीवाल नावाचा एक चालक अगदी सुसाट वेगामध्ये गाडी चालवत होता, सायरन वाजवत होता। दरम्यान पोलिसांनी त्याला थांबवलं तेव्हा तो पोलिसांनाच धमकी देऊ लागला। यासोबतच त्याने पोलिसांना शिवीगाळ केला आणि 2 तासात सर्व पोलिसांना सस्पेंड करतो असं धमकावलंय। त्यामुळे अशा मुजोर वाहन चालकाची मुजोरी बघायला मिळालेली आहे। तू साहेबांना सुद्धा बोलला रे, त्यांना बोलला नाही आणि माझ्या नादी लागू नको। तुला सांगतो मी, तू बोलला नाही, तू इकडे ये म्हणजे डायरेक्ट बोलला। मग तो काय म्हणला, मला खाली होता। अरे साहेबाला बोलला तू, अरे काय बाता करतो, असं नाही बोलायचं। डायरेक्ट शिव्या देत आहे, इथं तो माणूस आहे समजा क्या हे मारा बाबा, माराची काय भाषा करतोय तू? नीट बोल आणि ड्यूटी नीट कर। कोण रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग ना मेरे को फर्क नहीं पड़ता। एक मिनिट बात करो तो। तर आता या मुजोर वाहन चालकावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासह देशातल्या आणि राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आता आपण घेऊयात वेगवान आढावा। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केलं। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीसांनी ध्वजवंदन केलं। सरकार स्थापन झाल्यानंतर यंदा फडणवीसांचा पहिलाच प्रजासत्ताक दिन आहे। ठाण्यातील साकेत मैदान या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळेस राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये ध्वजवंदन केलेले। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ग्राउंडला अजित पवार यांनी ध्वजवंदन केलं। यावेळेस पोलीस दलातील सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। पुण्यामध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरामध्ये शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन केलं। नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ध्वजवंदन केलेलं आहे। देशभरात आज 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। अहिल्यानगर इथं जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजवंदन करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा शासकीय सोहळा पार पडला। पोस्टल ग्राउंडवर झालेल्या या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते। बीडमध्ये 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झालं। तर बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर हा शासकीय ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला। यावेळेस पोलीस पथक, स्काउट गाईड पथक, एनसीसी पथक यांनी पथसंचलन केलं। पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालघरचे नवनियुक्त पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळेस पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते अमरावतीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथं ध्वजारोहण पार पडलं। यावेळेस मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सामाजिक चळवळीतील तसेच प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांचं उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं।
वर्ध्याच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। तब्बल 11 वर्षांनंतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी ध्वजवंदन केलं असून यावेळेस 11 वर्षांनंतर प्रथमच वर्धा जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळालेले। दरम्यान राज्यमंत्री म्हणून काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी जबाबदारी सांभाळली आहे। नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलातील प्रजासत्ताक दिनी साजरा करण्यात आला। या ठिकाणी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रतिमेचं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं होतं। भारतीय सेनेत कार्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींद्वारे या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आलं। संगमनेर तालुक्यामध्ये डी.के. मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या घर घर संविधान अभियानाच्या अनुषंगाने 1332 विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून संविधानाची प्रतिकृती साकारलेली आहे। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली। मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पारी इथं झेंडू, शेवंती, कामिनी अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे। पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे। मुंबईकरांसाठी कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे। कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सिलिंकला जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते। आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 12 मिनिटात होणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाची 2147 घरं आणि 110 भूखंड विक्री करता 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता लॉटरी काढली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते लॉटरी काढली जाणार आहे। या लॉटरीसाठी सुमारे 25,000 अर्ज अनामत रकमेसह आलेले आहेत। 1 एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू होणार आहेत। घरगुती ग्राहकांना सुद्धा टीओडीचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। या अंतर्गत सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये प्रति युनिट 80 पैसे इतकी मोठी सूट दिली जाते। पुण्यात जीबीएस या आजारानं थैमान घातलंय, त्यामुळे आता पुणे महापालिका ही गरीब रुग्णांच्या उपचारासाठी खर्चात योगदान देणार आहे। या आजाराचे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे पालिका आता गरिबांसाठी धावून आलेली आहे। या आजाराचा खर्च सुमारे 5 ते 6 लाख आहे। पुण्यातील सिंहगड रस्त्यावर जीबीएस आजाराचा रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने 11 ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाठवले होते। त्यातील सर्व ठिकाणचं पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आलेला आहे। त्यामुळे महापालिकेच्या पाणवठ्यामधील पाणी शुद्ध असल्याचं स्पष्ट झालंय। खादीच्या तिरंगा खरेदीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात झेंड्यांची आवश्यकता आहे। त्यामुळे केंद्र सरकारने ध्वजनिर्मितीसाठी खादीशिवाय सॅटिनच्या कापडालाही परवानगी दिली असली तरीही लोकांचा कल मात्र खादीच्याच तिरंगा झेंड्याकडे असल्याचं समोर येतंय। सत्तावीस जानेवारी 2025 पासून समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य असणार आहे। 27 जानेवारीला यूसीसी पोर्टलचं उद्घाटन होणार आहे। उत्तराखंडमध्ये यूसीसीच्या अंमलबजावणीसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने सर्व तयारी पूर्ण केली आहे। नाशिक महापालिकेतर्फे 15 फेब्रुवारीपासून घंटागाड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा स्वीकारला जाणार आहे। ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवण्याची सुविधा घंटागाड्यांमध्ये आहे की नाही याची देखील तपासणी होणार आहे। तशी सुविधा नसल्यास संबंधित घंटागाड्या आणि ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये बाजी मारत पुण्याच्या भाग्यश्री फंड हिने मानाची चांदीची गदा पटकावलेली आहे। भाग्यश्री आणि कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांच्यामध्ये अंतिम लढत झाली होती। दरम्यान लढतीमध्ये भाग्यश्रीने 2-4 अशा फरकाने बाजी मारली आहे। माढा तालुक्यातील टाकळी इथं मगर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बंधाऱ्यालगतच भली मोठी मगर झोपल्याचं रात्री शेतकऱ्यांना दिसून आलं। मगर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आता भीती निर्माण झालेली आहे।
लातूर जिल्ह्याच्या उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 64 कावळ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढलेली आहे। त्यामुळे आता पोल्ट्री फार्म मालकांबरोबर पशुसंवर्धनाची धास्ती वाढलेली आहे। दरम्यान कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेले आहेत। अहिल्यानगरमधील राहाता शहरामध्ये शारदा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये कॉपी न करण्याची शपथ घेतली आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणार आहेत। त्या अनुषंगाने शिक्षण विभागामार्फत कॉपीमुक्त अभियान राबवले जाते। धुळ्यातील जैताने ग्रामपंचायत सदस्याने जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर ज्वलनशील द्रव्य अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। दलित सुधार योजनेस निधी उपलब्ध होत नसल्याने या सदस्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। प्रहार संघटनेकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं। दिव्यांग व्यक्तींना 1,500 पेन्शन मिळते, ती वाढवून 6,000 मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलं। विवाहाच्या आमिषाने डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातील बिब्बेवाडी परिसरामधील महिला डॉक्टरने तिच्याच क्लिनिकमध्ये विष पिऊन आत्महत्या केली। या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला बिब्बेवाडी पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून अटक केलेली आहे। पूर्वांचल भागातील विद्यार्थी हे पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेत। खानदेशातील सामाजिक जीवनाचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थी आले असून विद्यार्थ्यांना इतर राज्यांची संस्कृती आणि सामाजिक माहिती व्हावी यासाठी आंतरराज्य छात्र जीवन दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कासारा घाटामध्ये चिंतामणवाडीजवळ एका खासगी मिनी बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने मिनी बसचा अपघात झाला। अपघातामध्ये 21 जण जखमी तर 3 जण गंभीर आहेत। अपघातग्रस्त कुटुंब मुंबईहून सिन्नरला एका लग्नाच्या कार्यक्रमाला जात होते। महाड आणि वरंध घाटामध्ये अपघात झालेला आहे। ट्रक घाटाच्या संरक्षक भिंतीला अडकला आणि सुदैवाने ट्रक दरीत जाता जाता बचावलेला आहे, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। पश्चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रूज जवळ मोठा अपघात झाला। अत्यंत वेगामध्ये आलेल्या 2 टॅक्सी रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला धडकल्या। या अपघातामध्ये 5 जण जखमी झालेत। एसटीच्या दरात 15% वाढ करण्यात आलेली आहे। मात्र या भाडेवाढीवर परिवहन मंत्र्यांनीच हात वर केलेत। एसटी भाडेवाढीची आपल्याला कल्पना नव्हती। प्रशासनातल्या काही लोकांच्या चुकीमुळे भाडेवाढ झाल्याचं धक्कादायक विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलेले। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत। अजित पवारांनी विधानसभेमध्ये शब्द दिला होता, दिव्यांगांना 5 तारखेच्या आत त्यांचं मानधन मिळेल, पण ते आश्वासन अजित पवारांनी पूर्ण केलेलं नाही। तोडगा निघाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। कोल्हापुरामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। छत्रपती शाहू महाराज मैदानामध्ये आंदोलकांनी ठिय्या मांडला असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झालेली आहे। दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। प्रहार संघटनेकडून पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं। दिव्यांग व्यक्तींना 1,500 पेन्शन मिळते, ती वाढवून 6,000 मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आले। वर्धा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आढावा घेतला। गुन्हेगारीचा आलेख कमी होऊन वर्धा जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून पुढे यावा, तसेच पोलीस विभागाने कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी केलेल्या आहेत। यानंतर आता बातमी आहे जालन्यातून धक्कादायक, एका तरुणाने स्वतःलाच पेटवून घेतलेलं आहे। यावेळेस वाटरू फाटा इथली ही घटना असून सीसीटीव्ही मध्ये संपूर्ण घटना चित्रित झालेली आहे।
गावातल्या व्यापाऱ्यासोबत या तरुणाचा पैशांचा वाद होता आणि याच वादातून त्याने स्वतःला जाळून घेतलेले. या आगीमध्ये तरुण 50% भाजल्याची माहिती समोर येते. दरम्यान या तरुणावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जालन्यामध्ये तरुणाने स्वतःला पेटवलेल्या एका व्यापाऱ्यासोबत झालेल्या वादामधून त्याने हे टोकाचं पाऊल उचललेले. या आगीत तो 50% भाजलाय. आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये गदारोळ सुरू असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील पालकमंत्री पदासंदर्भात खंत व्यक्त केलेली आहे. मी गरीब असल्याने गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं अशी खंत झिरवाळांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री या विभागाचं दिल्यामुळं आम्हाला आनंद झाला आहे का आम्ही एवढे गरीब आहोत. हा अल्प किंवा जिथं MIDCच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली. आता थोड्याफार प्रमाणात MIDC यायला लागल्यात आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं का बाबा हे अल्प आहे, गरीब आहे, पाण्यापासनं वंचित आहेत, MIDC पासनं वंचित आहेत. अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार अशा पद्धतीने मी सांगितलं. आता बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भातली. मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्यात. आकाशच्या मालमत्तेचा डेटाच आता बाहेर काढण्यात आलेला आहे. नेमका हा डेटा कुणी बाहेर काढला आणि संपत्तीवर कोण टाच आणणार आहे पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कराडच्या संपत्तीवर जप्ती येणार? संपत्ती जप्तीसाठी SITच्या हालचाली. कराडमुळे मुंडेंच्या अडचणीही वाढणार. सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी आधीच मकोका लागलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढायला आता सुरुवात झाली आहे. SITनं वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी SITनं न्यायालयात अर्जही केलाय. तर फक्त वाल्मिक कराडच्याच नाही तर त्यानं ट्रान्सफर केलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली आहे. निर्णय चांगला आहे, पण वाल्मिक कराडचे स्वतःच्या नावावर किती दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे. गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं EDने तपास केला पाहिजे. तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे. आका, बाका, चोका, तुका, सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे. आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. वाल्मिक कराडची संपत्ती त्यानं ड्रायव्हर आणि दोन्ही पत्नीच्या नावे केल्याचा आरोप धसांनी केला होता. मात्र कराड आणि त्याच्याशी संबंधित असलेली मालमत्ता किती आहे पाहूया. पिंपरी चिंचवड काळेवाडीत मंजिली आणि वाल्मिकचा 4 BHK फ्लॅट, किंमत 3.25 कोटी. पिंपरी चिंचवडमध्येच वाकडमध्ये वाल्मिक आणि मंजिलीच्या नावे 2 BHK फ्लॅट, किंमत 1 कोटी रुपये. पुण्यात दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे आलिशान ऑफिस 35 कोटी रुपये. मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला, अंदाजे किंमत 75 कोटी रुपये. हडपसर ज्योती जाधवच्या नावे 2 फ्लॅट्स, अंदाजे किंमत 3 कोटी रुपये. सिमरी पारगाव माजलगावचं सुदाम नरोडेच्या नावे 50 एकर जमीन. बार्शीतलं शेंद्री
ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन, सिमरी पारगाव मधल्याच मनीषा नरोडेच्या नावे 10 ते 12 एकर जमीन, सिमरी पारगावात वॉचमॅन योगेश काकडेच्या नावे 15 ते 20 एकर जमीन, दिघोळ जामखेड ज्योती जाधवच्या नावे 15 ते 20 एकर जमीन, बीड 50 एकर, बार्शी 45, सोनपेठ 50 एकर जमीन, कराडशी संबंधित महिलेच्या नावे लातूर टेंभुर्णी महामार्गावर 5.5 एकर जमीन, केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले, तर धसांनी कराडशी संबंधितांच्या संपत्तीवरही टाच आणण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे दमानी यांच्या दाव्यानुसार कराड आणि धनंजय मुंडे यांची कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कराडची संपत्ती जप्त झाल्यास धनंजय मुंडे अडचणीत येणार का, याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.